महत्वाची बातमी आहे नाशिकमधून। तपोवनमधील वृक्षतोड प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी याचिका दाखल केली होती। न्यायाधीश चंद्रशेखर आणि गौतम अखंड यांच्या समोर सुनावणी होणार आहे। राज्य सरकार आणि नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी मागच्या तारखेला नोटीस बजावण्यात आली होती। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। किरण, काय अधिक माहिती येते या सुनावणी संदर्भात? प्रणिता, एक महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल, कारण तपोवनमधील एक झाड तोडण्यासंदर्भात आताच काही दिवसांपूर्वी जे खारीदलाबादने सुद्धा जे आहे ब्रेक लावलेला आहे। संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया झाल्याशिवाय इथले झाड तोडू नका अशा पद्धतीचे आदेश खारीदलाबादने दिलेला आहे। आणि या संदर्भात नाशिकचे नितीन पंडित यांनी उच्च न्यायालयामध्ये सुद्धा याचिका दाखल केलेली होती। या सगळ्या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये सुद्धा सुनावणी सुरू आहे। मागच्या ज्या हिअरिंगला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सगळ्या कागदपत्रांसह आजच्या सुनावणीमध्ये जे उपस्थित राहावे अशा पद्धतीचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले होते। आणि आज या तपोवनमधील झाडं तोडण्यासंदर्भात एक महत्वाची सुनावणी ही जी होणार आहे। त्यामुळे महापालिकेचे अधिकारी उपस्थित राहतात का आणि महापालिकेकडनं काय उत्तर या सगळ्या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये देण्यात येतो आणि उच्च न्यायालयाचे या सगळ्या संदर्भात काय निर्णय येतो हे बघणं महत्वाचं असणार आहे। किरण, त्यामुळे या सुनावणीकडे लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।